मित्रांनो, आज भारतात अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू झाले असले तरी आजही अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगची तितकीच मागणी आहे. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये अनेक शाखा शिक्षणासाठी उपलब्ध असून त्यापैकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेचे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मित्रांनो, आज आपल्याला शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागामध्ये म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेचे समन्वयक डॉक्टर श्यामकुमार चव्हाण सर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधील करिअर संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम डॉक्टर श्यामकुमार चव्हाण यांचे मी आपल्या वतीने स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. डॉक्टर चव्हाण सर यांना ENTC क्षेत्रामध्ये जवळजवळ 17 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्यासोबत सरांच्या नावावर एक पेटंट पब्लिश झालेले आहे. तसेच सरांना एक पेटंट देखील मिळालेले आहे. तसेच सरांनी अनेक रिसर्च प्रोजेक्टवर देखील काम केलेले आहे. डॉक्टर चव्हाण सरांनी जवळजवळ 35पेक्षा जास्त इंटरनॅशनल आणि नॅशनल जर्नल्समध्ये रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहे. त्याचप्रमाणे 10पेक्षा जास्त कॉन्फरन्समध्ये प्रत्यक्षरित्या जाऊन सहभागी केलेला आहे. तर चला मित्रांनो, आज आपण डॉक्टर चव्हाण सरांच्याकडून या क्षेत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. डॉक्टर चव्हाण सर, ENTC क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याबद्दल जरा माहिती सांगा. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये मुलांना जर करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी मुलं डिप्लोमा करू शकतात किंवा इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील डिग्रीसुद्धा मुलं घेऊ शकतात. बेसिकली डिप्लोमा किंवा डिग्री ह्या काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार ते पोस्ट ग्रॅज्युएशन जसं की ME MTech किंवा MS हे अभ्यासक्रम करू शकतात आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील एखाद्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात. सर, BTech ENTCमध्ये प्रवेश घेण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते? शैक्षणिक पात्रता म्हणजे विद्यार्थी हा 12वी सायन्स उत्तीर्ण असावा आणि 12वीमध्ये त्याचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे सध्या 3 विषय असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वी पास झाल्यानंतर आणि बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया पास झाल्यानंतर विद्यार्थ्याला CET परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि CET मधील गुणानुसार विद्यार्थ्याला BTechला ॲडमिशन मिळतं. अरे वा. सर, जसं बाकीच्या इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये डिप्लोमाचे ॲडमिशन होतात म्हणजे डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, तसेच या कोर्सेससाठी देखील प्रवेश प्रक्रिया राबवली जाते? हो. जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन्स होतात. म्हणजे डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स किंवा आणि अलाइड ब्रँचेसमध्ये विद्यार्थ्यांना जर डिप्लोमा कंप्लीट केला असेल तर त्याचे ॲडमिशन हे डायरेक्ट सेकंड इयरला होतं. डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन होते. येस. सर, BTech ENTCमध्ये विद्यार्थ्यांना नेमके कोणकोणते विषय शिकवले जातात याबद्दल जरा माहिती द्या. BTechला ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयरसाठी सर्व विद्यार्थ्यांना कॉमन सब्जेक्ट्स असतात. म्हणजे जसं बाकी इंजिनिअरिंगला असतात तसे. बरोबर. आणि त्याच्यानंतर ब्रँच स्पेसिफिक एज्युकेशन जे आहे ते साधारणपणे सेकंड इयरनंतर सुरू होतं. आणि सेकंड इयरला खास करून BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांना बेसिक सब्जेक्ट असतात. जसे की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे, सर्किट डिझाईन आहे, त्यानंतर नेटवर्क ॲनालिसिस आहे, त्यानंतर टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये ॲनालॉग कम्युनिकेशन आहे, डिजिटल कम्युनिकेशन आहे, असे सब्जेक्ट असतात सेकंड इयरला. त्यानंतर थर्ड इयरला मायक्रो कंट्रोलर्स, मायक्रो प्रोसेसर्स, VLSI डिझाईन, डिजिटल कम्युनिकेशन आणि अंतिम वर्षी सॅटेलाईट कम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन, ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन अशा पद्धतीचे विषय असतात. म्हणजे साधारणतः इलेक्ट्रॉनिक्स प्लस टेलिकम्युनिकेशनचे विषय विद्यार्थ्यांना शिकवले जातात. बरोबर. त्याचबरोबर सॉफ्ट स्किल्सशी रिलेटेड जे कोर्सेस आहेत ते कोर्सेससुद्धा विद्यार्थ्यांना शिकवले जातात. सर, या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध असतात? तसं बघायला गेलं तर संशोधन हा विद्यार्थी कधीही करू शकतो. म्हणजे अगदी सेकंड इयर, थर्ड इयर जर एखाद्याला इंटरेस्ट असेल तर तो तेव्हा करू शकतो. परंतु खास संशोधन या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला जायचं असेल तर विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन जसे की MTech किंवा MS किंवा ME असं करून तो नंतर PhDला एखाद्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन तिथं तो संशोधन करू शकतो. अरे वा.
त्याचबरोबर परदेशात वगैरे जाऊन MS हे कोर्स करून तिथंसुद्धा तो PhD करू शकतो. किंवा त्याच्यानंतर अजून त्याला पुढं संशोधन करायचं असेल तर तो पोस्ट डॉक्टरेट ही डिग्रीसुद्धा संपादन करू शकतो. अरे वा. सर, BTech ENTCचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी कोणकोणत्या उपलब्ध असतात? BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत. जसं की सरकारी क्षेत्र आहे, त्याच्यानंतर निमशासकीय, उदाहरणार्थ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्या असतात त्या कंपन्यामध्ये पण विद्यार्थी काम करू शकतात. त्याचबरोबर संरक्षण दलामध्ये विद्यार्थी काम करू शकतो. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रसुद्धा आहे. जर सरकारी क्षेत्रांचा आपण जर विचार केला तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन या नावाची एक परीक्षा दरवर्षी UPSC मार्फत घेतली जाते. त्याच्यासाठी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची मुलं ही त्या परीक्षेला अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर ही परीक्षा देऊ शकतात. आणि परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इंडियन रेल्वेज किंवा इंडियन डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन किंवा आणखीन ज्या काही केंद्र सरकारच्या वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागामध्ये विद्यार्थ्यांचं क्लास 1 पोस्टसाठी सिलेक्शन होतं. त्यानंतर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे आहेत, जसं की भारत संचार निगम लिमिटेड आहे, त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे, त्यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, अशा ज्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे सरकारी कंपन्या आहेत त्या सरकारी कंपन्यासुद्धा दरवर्षी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरची नेमणूक करतात. त्यासाठी साधारणपणे त्यांचा बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा गेट पास असणे हा असतो. ज्यावेळेस मुलं गेट पास होतात त्यावेळेस ते अशा परीक्षांच्या जाहिरातींना अप्लाय करू शकतात. आणि अप्लाय केल्यानंतर ह्या ज्या कंपन्या आहेत त्या त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवतात आणि इंटरव्ह्यूमध्ये वगैरे पास झाल्यानंतर मग त्यांची नेमणूक इंजिनियर म्हणून होते. मित्रांनो, याचा अर्थ ENTCमध्ये BTech पूर्ण केल्यानंतर प्रायव्हेट तसेच गव्हर्नमेंट तसेच सेमी गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्याची संधी मिळते. सर, विद्यार्थी संरक्षण क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असतात. BTech ENTCमध्ये करिअर केल्यानंतर म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध होतात का? होय. डिफेन्समध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सची भरती मोठ्या प्रमाणात केली जाते. जसं की आर्मीमध्ये कोर ऑफ सिग्नल्स किंवा टेलिकम्युनिकेशन या ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सची मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. त्याचबरोबर इंडियन एअरफोर्समध्ये सुद्धा फ्लाईंग ऑफिसर ह्या पोस्टसाठी निवड केली जाते. त्याच्यानंतर नेव्हीमध्ये सुद्धा सब लेफ्टनंट म्हणून या इंजिनियर्सची नेमणूक केली जाते. आणि ही सर्व नेमणूक ही तांत्रिक विभागामध्ये होते. त्याचबरोबर जर एखाद्या विद्यार्थ्याला जनरलमध्ये काम करायचं असेल म्हणजे अतांत्रिक याच्यामध्ये तरीसुद्धा तो SSB इंटरव्ह्यू देऊन तो अधिकारी म्हणून रुजू होऊ शकतो. ह्या पण अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे याचा अर्थ असा, संरक्षण क्षेत्रामध्ये या क्षेत्रात म्हणजे ENTCमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना असंख्य संधी उपलब्ध होतात. सर, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ होण्यासाठी या क्षेत्रामध्ये काही संधी आहेत का? विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ होण्यासाठी पण संधी आहेत. सरकारी संशोधन संस्था जसे की इस्रो, त्याच्यानंतर DRDO, त्याच्यानंतर BARC ह्यासुद्धा दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शास्त्रज्ञ म्हणून नेमणुका करतात. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही डिग्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर ते सायंटिस्ट या पोस्टला अप्लाय करू शकतात आणि हे सर्व पदं ही क्लास 1 पदामध्ये येतात. अरे वा. म्हणजे अशा प्रकारे चांगल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात या क्षेत्रामध्ये. सर, मला तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही संधी आहेत का? प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर संधी आहेत. एकदा BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या कोर्सचं शिक्षण घेतलं की त्याच्यानंतर विद्यार्थी हा ENTCमधीलच वेगवेगळ्या डोमेनमध्ये काम करू शकतो. जसं की एम्बेडेड सिस्टीम्स डोमेन आहे ज्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर बेस्ड किंवा मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीम डिझाईन केल्या जातात. त्यानंतर VLSI आहे ज्याच्यामध्ये चिप डिझाईनचा अंतर्भाव असतो. चिप्स वगैरे या डिजिटल चिप्स जे आहेत उदाहरणार्थ प्रोसेसर आहे तो याच्यामध्ये डिझाईन केला जातो. त्याच्यामध्ये संधी आहेत. त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा संधी आहेत. सर्किट डिझाईन या विषयामध्ये पण विद्यार्थी स्वतःचे सिस्टीम्स वगैरे डिझाईन करू शकतो. डिजिटल इमेज प्रोसेसिंगमध्ये सुद्धा संधी आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग जसं की
असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग, सी लँग्वेज प्रोग्रॅमिंग किंवा C++ लँग्वेज प्रोग्रॅमिंग याच्यामध्ये पण डिव्हाइस ड्रायव्हर लिहिण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. ऑटोमेशनमध्ये PLCचं ज्ञान घेऊन विद्यार्थी ऑटोमेशनमध्ये सुद्धा विद्यार्थी करिअर करू शकतो. त्यानंतर कमिशनिंग, इन्स्टॉलेशन ऑफ डिव्हायसेस अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉब रोल या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात. आणि ते कंपनी जॉईन केल्यानंतर त्या कंपनीचं कार्यक्षेत्र कुठलं आहे किंवा त्या कंपनीचं प्रोफाईल कुठलं आहे त्यानुसार पण त्यांच्या कामामध्ये विविधता असते. याबरोबरच विद्यार्थी रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स याच्यामध्ये सुद्धा काम करू शकतो. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड जर असेल तर विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग याच्यामध्ये सुद्धा सहजपणे काम करू शकतो. त्याचबरोबर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून एक फील्ड आहे, त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी काम करतात. आणि आता इलेक्ट्रिक व्हेकल्स, नवीन आलेल्या इलेक्ट्रिक व्हेकल्स डिझाईन करणे याच्यामध्ये पण त्यांचा रोल राहतो. त्याचबरोबर ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स म्हणून एक आता नवीन फील्ड इमर्जिंग होते, म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा रोल मोठ्या प्रमाणात आहे. जसं की इंजिन कंट्रोल युनिट आहे, ब्रेकिंग सिस्टीम आहे. तर ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये ज्या कंपन्या काम करतात तेथील R&Dमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरसुद्धा नेमणूक केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरडिसिप्लिनरी ॲप्लिकेशन्स डेव्हलप करण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा अतिशय महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. आणि जवळपास सर्वच इंटरडिसिप्लिनरी ब्रँचेस, जवळपास सर्वच शाखांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा यूज आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो. जसं की आपण बघतो आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो. मित्रांनो, याचा अर्थ असा, जगात कुठेही जावा ENTC शिवाय पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा वापर हा वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये होतो. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे वेगवेगळे इंटरडिसिप्लिनरी ॲप्लिकेशन्स आहेत. जसं की मेकॅट्रॉनिक्स आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे, डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा वापर केला जातो. त्याचबरोबर रोबोटिक्स आहे, मेकॅट्रॉनिक्स आहे, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स आहे. काही दिवसापूर्वी इस्रोने चांद्रयान लॉन्च केलेलं आहे. तर इस्रोसारख्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन झाल्यानंतर अशा प्रकारची संधीसुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सना मिळू शकते. अरे वा, छान. म्हणजे अशा प्रकारे चांगली संधी, म्हणजे असंख्य संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. सर, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणकोणती स्किल्स आत्मसात केली पाहिजेत किंवा विद्यार्थ्यांच्याकडे कोणते स्किल्स असले पाहिजे जेणेकरून त्यांचे भविष्य चांगले बनेल, याबद्दल जरा सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मुलांच्याकडं टेक्निकल नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर डेडिकेशन असणं गरजेचं आहे. जिद्द, कामात सातत्य ह्या गोष्टी पण असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एखादी सिस्टीम डिझाईन करतो तेव्हा तो फ्लो मेंटेन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी कंटिन्युअसली तुम्हाला बसावं लागतं. त्याचबरोबर प्रोग्रॅमिंगचं स्किलसुद्धा महत्त्वाचं आहे. जसं की असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग, सी लँग्वेज प्रोग्रॅमिंग किंवा पायथॉन प्रोग्रॅमिंग ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचं इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल जे आहे ते पण उत्तम असणं गरजेचं आहे. तर ह्या काही मूलभूत गोष्टी आहेत ज्या असणं मस्ट आहे. तुम्हाला सायंटिस्ट असलेले थॉमस एडिसन यांचं उदाहरण माहिती असेल. जवळपास 1000 प्रयोग केल्यानंतर त्यांना बल्ब तयार करण्यामध्ये यश मिळालं. तर तशा प्रकारची जिद्द आणि चिकाटी असेल तर तो एक चांगल्या प्रकारचं करिअर घडवू शकतो. सर, परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध असतात याबद्दल जरा सांगा. विद्यार्थ्यांना जर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागतं आणि त्याच्यानंतर GRE किंवा टोफेल ह्या 2 परीक्षा देऊन विद्यार्थ्यांना परदेशातील एखाद्या चांगल्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळतो. तिथं ते MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्स हा कोर्स पूर्ण करू शकतात. आणि इलेक्ट्रॉनिक्समधील विविध क्षेत्र जसं की एम्बेडेड सिस्टीम्स आहे, VLSI आहे, त्यानंतर इमेज प्रोसेसिंग आहे, अशी वेगवेगळी जी ENTCमधील क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये ते हे शिक्षण पूर्ण करू शकतात. अरे वा. सर, जाता मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. तुमच्या शाखेतील ट्रेनिंग प्लेसमेंट कसे कार्य करते याबद्दल जरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. आपल्या शिवाजी विद्यापीठाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे. त्याचबरोबर आपल्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचं सुद्धा
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आहे आणि आपला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल हे सर्वजण मिळून काम करतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे सॉफ्ट स्किल्स डेव्हलप केले जातात, जसं की इंटरव्ह्यूइंग टेक्निक्स आहे, त्यानंतर ॲप्टिट्यूड आहे, त्यानंतर एटिकेट्स, या सर्व गोष्टींबाबत त्यांना ट्रेनिंग दिलं जातं विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यानंतर मग ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर जे आहेत आपल्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे, ते वेगवेगळ्या कंपन्यांशी ईमेलमार्फत संवाद साधतात किंवा फोनमार्फत संवाद साधतात. त्यानंतर ज्या कंपन्या इच्छुक आहेत त्या कंपन्या इकडे येतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी पाहून त्यांना इंटरव्ह्यूसाठी संधी दिली जाते आणि त्यातील असंख्य विद्यार्थी हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपले सिलेक्ट झालेले आहेत. मित्रांनो, डॉक्टर श्यामकुमार चव्हाण सर यांनी ENTC क्षेत्रातील करिअर संदर्भात अतिशय उत्तमरित्या मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी तुम्हा दर्शकाकडून तसेच माझ्याकडून त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार.